मंडळी, लोकसभेचे निकाल काल जाहीर झाले। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचं हॅट्रिक करण्याचं स्वप्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भंग केलं। खासदार पाटील यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी पराभव करत विशाल पाटील यांनी विजय संपादन केला। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार पाटील यांनी यापुढे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सल्ल्यानेच पुढील भूमिका घेणार असल्याचं जाहीर केलं। सांगली मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली। मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आणि केवळ 6व्या फेरीवेळी 1534 मताधिक्य घटलं। मात्र पुन्हा प्रत्येक फेरीला विशाल पाटील यांचं मताधिक्य वाढतच गेलं। अखेरच्या पोस्टल मतांची मोजणी उरली असताना विशाल पाटील यांना 5,69,687 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपचे संजय काका पाटील यांना 4,68,593 मतं मिळाली। यामुळे विशाल पाटील हे 1,01,094 मतांनी विजयी झाले। महाविकास आघाडीची उमेदवारी हट्टाने मिळवणाऱ्या उबाटा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ 55,000 मतं मिळाली। सांगली काँग्रेसच्या विचारांचा मतदारसंघ असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर निर्जती येऊन पैलवान पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने निर्माण झालेल्या राजकीय कोंडीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहिल्याने हा विजय झाला। आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष विशाल पाटील बहुमताने निवडून आले आणि त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या बरोबर विश्वजित कदम यांचं खूप खूप अभिनंदन। मंडळी, कसं आहे, विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून खूप रस्सीखेच आपण पाहिली, त्यातून ते अपक्ष म्हणून उभा राहिले आणि प्रचंड बहुमताने निवडून सुद्धा आले। मित्रांनो, खरंच अपक्ष निवडून येणं इतकं सोपं आहे का? तसं पाहिलं तर संजय काका हे 2 वेळचे खासदार, शिवाय त्यांच्या मागे भाजप सारखा इतका मोठा पक्ष सुद्धा काकांना पराभव स्वीकारावा लागला। त्यांच्या पराभवाची कारणं वेगळी असतील, पण जी फाईट किंवा लढत विशाल पाटील यांनी दिली त्याला तोड नाही। विशाल पाटील यांच्या मागे दादांचे आशीर्वाद आणि दादांची पुण्याई उभी होती, म्हणूनच विश्वजित कदम आणि मतदारसंघातील जनता विशाल पाटील यांच्या मागे उभी राहिली। असो, विशाल पाटील जिंकले तर आहेतच, पण आता त्यांच्यासमोर आव्हानही आहेत। त्यातूनच जर काँग्रेसने त्यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली असती तर आज त्यांना नक्कीच फायदा झाला असता, पण आता ते आहेत अपक्ष, त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, अगदी मंत्री सुद्धा होऊ शकतात। कारण भाजप आणि मोदींनी 400 पारचा नारा देऊनही ते कसे 300 पर्यंत पोहोचले। जर त्यांना गरज भासली तर मोदीजी विशाल पाटील यांना मंत्री सुद्धा करू शकतात। अर्थात सध्या विशाल पाटील मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे असं म्हणत असले तरीही काँग्रेसमध्ये राहून त्यांचा सध्या तरी फायदा दिसत नाही। कारण काही झालं तरी सरकार बनेल ते मोदींचंच, कारण इंडिया आघाडीनं कितीही प्रयत्न केले तरी त्यांचं सरकार बनेल असं वाटत नाही आणि विश्वजित कदम यांच्या शब्दाबाहेर विशाल पाटील जातील असंही वाटत नाही। शेवटी विश्वजित साहेब सांगतील तेच ते करतील असं सध्या तरी वाटतं। तसंच विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना भाजपचा राजीनामा देऊन पाठिंबा दिला, पण अजूनही भाजपनं त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही। यात सुद्धा भाजपचं काहीतरी राजकारण असू शकतं। विशाल पाटील यांच्यासारखा हुशार, स्वबळावर निवडून येणारा झुंजार खासदार भाजपला हवाच असेल की? मंडळी, या सगळ्या घडामोडींवरून एकच म्हणावंसं वाटतं की हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, आणि विशाल पाटील सांगली लोकसभेत जिंकून बाजीगर ठरले हेच खरं। पण राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा कायम मित्र राहत नसतो, तेव्हा राजकारणात काहीही घडू शकतं। फक्त राजकारण कसं कलाटणी घेतंय ते आता आपण पाहायचं आहे। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि गोल हटकेला सबस्क्राईब